सोलापूर एका गावामध्ये राहणारी सोनाली जाधव ही एक रील स्टार होती, सर्वांना माहीतच आहे. तर सोशल मीडियावर तिचे असे खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत आणि लोकांचा तिला चांगला प्रतिसादसुद्धा होता. तिचे हजारो फॉलोअर्स होते, म्हणजे 1.5 लाखाच्या पुढे फॉलोअर्स होते. रील स्टार म्हणून सोनाली जाधवची ओळख झालेली होती. सोनाली जाधव ही विवाहित होती, सुखाचा संसार चालू होता, सगळं काही व्यवस्थित होतं. एक दिवस अचानक रील स्टार सोनाली जाधवचा मृतदेह एका ठिकाणी एका परिसरामध्ये मिळाला. सगळीकडे एकच चर्चा, नेमकं सोनाली जाधव सोबत काय घडलं, कशामुळं घडलं, हे सगळं आपण बघणार आहोत. पण अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो, आणि लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, सपोर्ट करा. कारण काय होतं, तुम्ही लाईक केल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटतं. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातली घटना आहे. त्या परिसरात राहणारी सोनाली जाधव ही विवाहित महिला. तिचं नेमकं काही महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. सगळं सुरळीत होतं. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, प्रसिद्धी मिळाली, तिचे लाखो फॉलोअर्स झाले. रील स्टार म्हणून सुद्धा सोनाली जाधवची ओळख झाली. मग एवढं सगळं सुरळीत असताना ती तिच्या नवऱ्याचं न जमल्यामुळे तिनं माहेरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ती नवऱ्यापासून वेगळी राहू लागली. आपल्या माहेरी राहत असताना सोनालीची ओळख गावामधल्याच एका तरुणासोबत झाली. त्याचं नाव होतं तुकाराम. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचं बोलणं वाढत गेलं, त्यानंतर भेटणं चालू झालं. एकमेकांना भेटायचे. ज्या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता त्याच दिवशी तुकारामने तिला फोन करून बोलवलं आणि सांगितलं, तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे, मला तुझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आणलेलं आहे मी, सोन्याचं गिफ्ट काहीतरी आणलं म्हणला. त्या बहाण्यानं तिला भोसे परिसरात भेटायला बोलवलं. तिच्यासोबत काहीतरी त्यांचा वाद झाला. दोघांचा वाद झाल्यानंतर त्याने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. तिचा जो मृतदेह होता तो जवळच एक कालवा होता, कालव्यामध्ये फेकून दिला आणि तिथून तो पळून गेला. जणू काही इथे काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला. सोनाली घरी आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्यांनी त्यांना आता काळजी वाटू लागायला लागली की सोनाली अजून घरी कशी नाही आली. त्यांनी सगळीकडे विचारपूस केली, सगळीकडं बघितलं, पण सोनाली काही सापडली नाही. मग त्यांनी लगेच करकंब पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने दखल घेतली. आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे चेक केले, तेव्हा जवळच्याच कालव्यामध्ये त्या सोनालीचा मृतदेह आढळला. तिच्या कपड्यावरून आणि तिच्या अंगावरच्या खाणाखुणावरून तीच आहे याचं स्पष्ट झालं. घरच्यांनासुद्धा पोलिसांनी तिथे बोलवलं आणि त्यांच्या ताब्यात बॉडी दिली. तिचा प्रियकर तुकाराम याच्या विरोधात कारवाई केली आणि त्याला पकडलं. तर आता त्याच्यावर तर कारवाई होईल. पण मित्रांनो, या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं? आता जो तिचा जो प्रियकर होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि यांच्या दोघांचंसुद्धा प्रेम होतं आणि सोनाली यांचं प्रेम असल्यामुळे तुकारामच्या घरी कळतं आणि त्याची बायकोसुद्धा निघून जाते. त्याच्या घरचेसुद्धा त्याला भांडतात. तर आता एका व्यक्तीला धोका दिल्यानंतर आणि सोनाली ही तिसऱ्याच व्यक्तीबरोबर बोलताना त्याला आढळलं तुकारामला. त्याचा राग धरून त्याने हे सगळं कृत्य केलं असं त्याने पोलिसांना सांगितलं. तर मित्रांनो, त्यामुळे आपण सांगत असतो, अनेक संबंधात शेवट असा भयंकरच होतो.
तर बघू शकता इकडे तुकारामचा संसार उद्ध्वस्त झाला. तर असं घटना समाजात खूप घडत आहे, त्यामुळे सर्वजणांनी काळजी घेतली पाहिजे. आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच, आपण कोणाला बदनाम करत नाही, तर फक्त एवढंच की अशा घटना घडू नये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.